राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे। तर त्यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोलमधून निवडणूक लढू शकतात अशी चर्चा। यामुळे अनिल देशमुख सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। ज्या पद्धतीने देशमुख फडणवीसांना टार्गेट करत होते त्यावरून देशमुख हे मी त्यांना प्रबळ आव्हान देऊ शकतो अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा आहे। याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। लोकमतचे सहसंपादक यदू जोशी आपल्यासोबत आहेत, असोसिएट एडिटर आहेत लोकमतचे। जोशी सर, कसं पाहताय तुम्ही आव्हान प्रतिआव्हान थेट नागपुरातून आता? नाही, खरं आहे, याच्या आधी रणजित देशमुख माजी मंत्री यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढली होती। त्यानंतर त्यांचे पुत्र आशिष देशमुख जे आता भाजपमध्ये आहेत ते देखील लढले होते आणि गेल्या वेळी ते पराभूत झाले होते। नागपूर शहरामध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढत असताना एकही जागा मिळालेली नाही। ती मिळण्याची यावेळी संधी आहे आणि त्या दृष्टीने देखील अनिल देशमुख यांचं नाव चर्चेत आहे सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये। शिवाय अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये जे वाकयुद्ध चाललं आहे त्याला या निवडणुकीचा देखील काही संदर्भ आहे का असा देखील आता प्रश्न पुढे आलेला आहे। जर अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत झाली तर ती मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सर्वात उत्कंठावर्धक अशी एक लढत असेल। तर आणि अनिल देशमुखांचा जो परंपरागत मतदारसंघ आहे काटोल, तो नागपूर जिल्ह्यातच आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा जो आहे तो निवडणूक लढू शकतो। ते सध्या सलील देशमुख हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे दोन्ही मतदारसंघ अनिल देशमुखांनी जर विचार केला तर ते नागपुरातून आणि त्यांचा मुलगा काटोलमधून असं समीकरण होऊ शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। एवढंच सांगता येईल। जोशी सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।